नमस्कार मित्रांनो, आज आपण सायमल्टेनियस इक्वेशन मधलंच 1.2 प्रॅक्टिस इट 1.2 प्रॅक्टिस इट 1.2 मधला आपल्याला काय करायचं आहे, थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. दोन क्वेश्चन आपले ऑलरेडी झालेत 1.2 मध्ये. 1.2 मधला सेकंड नंबरच्या क्वेश्चन मधला थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला हा क्वेश्चन नंबर आहे x + y = 0 आणि 2x - y = 9. त्यासाठी मी पहिले तुमच्या फर्स्ट इक्वेशन साठी फर्स्ट टेबल तयार करून घेतलाय. सेकंड इक्वेशन साठी हे जो सेकंड टेबल आहे तो तयार करून घेतलाय. ते टेबल आपल्याला काय करायचे, फिलअप करायचे. जसं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, x च्या किमती काही पुट करू शकता. मी ते किमती पुट केल्यात. काय आहेत, 0 1 and 2 and 3 हे किमती तुम्हाला करायचे, x जागी ठेवायच्यात आणि y च्या किमती काढून घ्यायच्यात. मी फर्स्ट याची किंमत काढून घेतो. काय भेटेल तुमची, x + y = 0. x ची किंमत काय करायची, आपल्याला 0 पुट करायची. इथे ठेवून देतो 0 + y = 0. म्हणजेच y ची किंमत सुद्धा काय भेटायली, 0 भेटायली. म्हणजे तुमची फर्स्ट जी पेयर आहे ती पेयर काय भेटली, 0, 0 पे. सेकंड काढून घेतो मी. याची किंमत सेकंड काय बघा, x + y = 0. इथे किंमत पुट करायची, x = 1. x ची किंमत 1 पुट करा. 1 + y = 0. हा तिकडे जाऊन मायनस होईल, म्हणजेच y = -1. सेकंड झाली -1, म्हणजे सेकंड पेयर भेटली 1, -1. मी थर्ड काढून घेतो लगेच. इथं x ची किंमत काय पुट करायची, आपल्याला 2 पुट करायची. मी इथं पुट करून घेतो थर्ड नंबरची व्हॅल्यू. x + y = 0 पुट x = 3. x ची किंमत 3 पुट करायचं. 3 + y = 0. हा तिकडे जाऊन मायनस होईल, y ची किंमत -3. म्हणजे याची किंमत सॉरी काय केलं आपण, एक मिनिट, आपण काय केलं, काय फरक पडत नाही. आपण इथे किंमत 3 पुट केली, आपण 2 नंतर पुट करू. x ची किंमत 3 पुट केली तर -3 भेटला, म्हणजे 3, -3 भेटला. चालतंय, काय हरकत नाही. आणि फोर्थ नंबरचं जे इक्वेशन आहे ते x + y = 0 आणि पुट करू आपण x = 2. अगोदर मी 3 पुट चुकून झाली, त्यामुळे मी ती घेतलं. आता आपण 2 पुढच्या साईडला करतोय, म्हणून मी x ची किंमत पुट केली. काय होईल, 2 + y = 0. हा तिकडे जाऊन मायनस होईल, म्हणजेच y = -2. अशा प्रकारे तुमच्या 4 किमती तुम्हाला भेटल्या. 2, -2 4 व्हॅल्यू तुम्हाला भेटल्या. तुमचा फोर्थ जो टेबल आहे तो टेबल काय झाला, कंप्लीट झाला. सेकंड टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे सेकंड इक्वेशन साठी. 2x - y = 9. मी तर लिहितो सेकंड नंबर काय, फॉर इक्वेशन कोणते, एक नंबर काढतो मी. 2x - y = 9. किमती पुट करायच्या तुमच्या मनाने, म्हणलं मी त्या पद्धतीनं. x ची किंमत काय करसाल, जशा मी ह्या ठेवल्या तशा तुम्हाला ह्या पण ठेवता येतील. 0 1 2 and 3 चालते, काही प्रॉब्लेम नाही. x ची किंमत मी 0 पुट करतो, काय भेटते बघू. x ची किंमत पुट करू आपण 0. 2 च्या जागी काय होईल, 2 × 0 - y = 9. 2 × 0 म्हणजेच काय होईल, 0 होईल. -y = 9. पण काय होते बघा, हे ज्या किमती आहेत त्या किमती काय व्हायला, आता खूप मोठ्या व्हायला. मग तुम्ही 0 च्या जागी वाटल्यास मोठ्या किमती ठेवा. जसं मी 0 ठेवला, इथं तुम्ही वाटल्यास 4 ठेवा. म्हणजेच काय होईल, हा तिकडे जाऊन 4 × 2 = 8 मायनस होईल आणि तिकडे जाऊन 1 किंमत भेटेल. म्हणजे आपण एक काम करू, थोड्याशा किमती मोठ्या ठेवतो मी. इथं 1, इथं वाटल्यास मी 5 ठेवतो. तर ते 4, 5, 2 आणि 3 ठेवतो. म्हणजे तुम्हाला किमती लहान पाहिजेत. एक मी थोडस एडिट करतो याला. x ची किंमत काय करतो, 4 ठेवतो. पुट x = 4. मी परत एकदा लिहितो, 2 × 4 - y = 9. काय होतंय बघा, 8 होतंय. -y = 9. हा तिकडे जाऊन मायनस होईल. -y = 9 - 8 म्हणजेच -y = 1. याचाच अर्थ काय असतो, y = -1. म्हणजे तुम्हाला जी किंमत भेटेल ती किंमत कशी भेटेल, छोटी भेटेल, म्हणजे लहान भेटेल. आणि लहान किमती आपल्याला महत्त्वाच्या असतात, म्हणून याची किंमत काय भेटली, -1. म्हणजेच 4, -1 भेटणार. याची सेकंड व्हॅल्यू काढतो मी. 2x - y = 9. पुट करू आपण x = 5. x ची किंमत 5 पुट करायची. 2 × 5 - y = 9. इथं 10 होईल. -y = 9. हा तिकडे जाऊन मायनस होईल.
मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 10. 10 मधून 9 गेले तर किती उरते? -1 उरते. म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू -1 म्हणजेच वाय इज इक्वल टू काय भेटते? 1 भेटते. म्हणजेच वायची किंमत काय भेटली? +1 भेटली. म्हणजेच 5, +1. सेकंड पेअर झाली. थर्ड पेअर काढतो मी इथंच. काय? 2x - y इज इक्वल टू 9. पुट करू आपण x इज इक्वल टू 2. x ची किंमत पुट करतो मी. 2 × 2 - y इज इक्वल टू 9. इथं 4 होते. -y इज इक्वल टू 9. हा तिकडे जाऊन मायनस होईल. मी इथे काढतो. -y इज इक्वल टू 9 - 4 म्हणजेच -y इज इक्वल टू 9 मधून 4 गेले 5 उरले. म्हणजेच y ची किंमत काय भेटेल? -5 भेटेल. इथे किंमत -5 म्हणजेच 2, -5 कळते. त्याच पद्धतीने आपण 4 नंबरची एक शेवटची व्हॅल्यू काढू. 2x - y इज इक्वल टू 9. किंमत ठेवू आपण पुट x इज इक्वल टू 3. 2 × 3 -y इज इक्वल टू 9. इथे 6 होईल. -y इज इक्वल टू 9. हा तिकडे जाऊन मायनस होईल. -y इज इक्वल टू 9 - 6 म्हणजेच -y इज इक्वल टू +3 म्हणजेच y ची किंमत काय भेटेल? -3. आपण व्हेरिएबलला कधी साइन ठेवत नाही, त्याच्यामुळे आपण संख्या ठेवते. म्हणजे याची किंमत काय भेटली? -3. 3, -3. या पद्धतीने तुमचे टेबल कंप्लीट झाले आणि तुम्हाला काय करायचं? याच्यावरून ग्राफ काढायचा आहे. काढता येईल. एक काम करू, लिहून घ्यायचं असेल तर याची स्क्रीनशॉट काढा. मी ग्राफ काढतो या 2 टेबलवरून. चालतंय? ओके, ठीक आहे सर. मी ग्राफ काढून घेतो. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 प्रश्न पाहणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठमोठाले होत आहेत आणि त्याच्यामुळे थोडंसं 2-2. उद्याच्याला आपली 1.2 संपेल. उद्याचे 2 प्रश्न, आज 2 प्रश्न घेऊन टाकू. बघा, ग्राफ काढतो मी. ग्राफ काढायचं तुम्हाला कसं काढायचं ते सांगितलं. एक्स आणि वाय ह्या 2 ॲक्सिस काढायच्यात. मी पहिले वायची ॲक्सिस काढून घेतो. हा वाय ॲक्सिस आणि ही एक्स ॲक्सिस. आपण किमती मोठ्याला यासाठी घेतल्या कारण आपल्या किमती छोट्याला भेटावं म्हणून मी किमती घेतल्या. इथं ओरिजिन असतो म्हणजे 0 असतो. इथं मी +1 घेतो, 2 घेतो, 3, 4, 5, 6 घ्यायचं असेल तर घ्या. 7 इकडं पण प्लस असतील. 1, 2, 3, 4, 5, 6 इकडं -1, -2, -3, -4, -5 आणि -6 इकडं खाली -1, -2, -3, -4, -5 आणि -6 ही तुमची y डॅश ॲक्सिस असते. ही ax ॲक्सिस असते, ही y ॲक्सिस असते आणि ही x डॅश ॲक्सिस असते. या पद्धतीने तुमचे ॲक्सिसचे कोऑर्डिनेट्स प्लॉट केलेत मी आणि याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे? ग्राफ काढायचा आहे. बघा, पहिल्या ही जी फर्स्ट इक्वेशन आहे, या फर्स्ट इक्वेशनचा ग्राफ काढून घ्यायचा. पहिले तुम्हाला एक लाईन भेटेल 0,0 म्हणजे तुमचा हा फर्स्ट पॉईंट असेल. x ची पण किंमत 0, y ची पण किंमत 0 म्हणजेच 0,0 किंवा मी हा पॉईंट मी इकडून घेतो 0,0 फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड काय करायचं आहे? +1 -1. x ची किंमत +1, y ची किंमत -1 म्हणजे तुमचा हा सेकंड पॉईंट असेल. मी हा पॉईंट इकडून लिहितो 0,0. हा +1, -1, +1, -1 सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट 3, -3. x ची किंमत 3 आहे, y ची किंमत -3 इथे लिहितो. बघा, ही x ची किंमत 3 आणि ही y ची किंमत -3 म्हणजे तुमचा हा पॉईंट 3, -3 आणि लास्टची ही 2, -2. x ची किंमत 2, y ची किंमत -2. हा इथं 2 आहे आणि हा -2 आहे म्हणजे तुमचा हा पॉईंट असेल 2, -2. कळते? या पद्धतीने तुमची एक लाईन भेटेल
मी इथे काढून घेतो ही रेषा. ही जी फर्स्ट लाईन आहे ती फर्स्ट लाईन असेल फर्स्ट इक्वेशनची, x प्लस वाय इक्वल टू 0. कळतंय? त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड लाईन काढून घ्यायची. बघा काय आहे, x ची किंमत 4, y ची किंमत -1. x ची किंमत 4, y ची किंमत -1 म्हणजे तुमचा हा पॉईंट आहे. हाच मी पॉईंट कंटिन्यू करतो. हा पॉईंट आहे 4, -1. सेकंड 5, 1. x ची किंमत 5 आणि याची किंमत +1 आहे. इथं -1 होतं म्हणून खाली आली, +1 आली तर वर होईल. तेव्हा ही किंमत आहे. x ची किंमत प्लस y ची किंमत +1 आणि x ची किंमत 5 म्हणजे तुमचा हा पॉईंट 5, +1. x ची किंमत 2, -5. x ची किंमत 2, y ची किंमत -5 म्हणजे तुमचा हा पॉईंट. x ची किंमत 2 हा आणि हा y ची किंमत -5 हा पॉईंट आहे. 2, -5 आणि लास्ट पॉईंट कोणता आहे 3, -3. x ची किंमत 3, y ची किंमत -3 म्हणजे तुमचा हाच पॉईंट आहे. हे जी घेतलंय आपण ऑलरेडी 3, -3 आणि हा ही जी रेषा आहे ती रेषा तुम्हाला जोडून घ्यायची. आणि हा जो ग्राफ आहे तो कुठला आहे 2x - y = 9 सेकंड इक्वेशनचा. आणि या इक्वेशनचं सोल्युशन कोणतं आहे, हे सोल्युशन. हा जो पॉईंट आहे 3, -3 याचा पण 3, -3 याचा पण 3, -3 म्हणजे हे काय झालं त्याचं सोल्युशन. सोल्युशन x, y = 3, -3. मी तुम्हाला सांगितलं सोल्युशन कधी असतं, ज्यावेळेस दोन इक्वेशनच्या दोन लाईन असतील आणि त्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात, ते इंटरसेक्ट ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल तो पॉईंट म्हणजे त्या इक्वेशनचं काय असते सोल्युशन असते. 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचे तुम्हाला हे तुमचं सोल्युशन चालतंय. या पद्धतीने तुम्हाला 4 नंबरचा पण प्रश्न बघायचा आहे, तो आपण 4 नंबरचा प्रश्न पण घेऊन टाकू आताच. समजलं असेल. आणि जी स्केल लिहायला विसरायचं नाही, मी तुम्हाला परत सांगितलं स्केल लिहायचे. स्केल लिहिताना काय लिहाल तुम्ही ऑन बोथ साइड्स किंवा ऑन बोथ ॲक्सिस, दोन्ही बाजूला ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट ही त्याची स्केल असते. स्केल लिहायला सुद्धा विसरायचं नाही, याला सुद्धा अर्धा मार्क असतो. कळतंय? या पद्धतीने तुम्हाला सोडवून घ्यायचंय. आता आपण 4 नंबरचा प्रश्न घेऊ. 4 नंबरचा पण प्रश्न आपण थोडासा फास्ट घेऊ, कारण जेवढं लवकर होईल तेवढं आपली एक्सरसाइज संपेल. मी पहिले 4 नंबरचा क्वेश्चन घेतो. हा तुमचा 4th नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन 2 मधला 4th नंबर काय आहे बघा. 3x - y = 2. 3x - y = 2 and 2x - y = 3. 3x - y = 3 असे दोन क्वेश्चन आहेत. याचे दोन पहिले तुम्हाला टेबल बनवून देतो. या टेबलवरून आपण काय करणार किमती काढून घेऊ. टेबल बनवून घेऊ. पहिले थोडंसं फास्ट मध्ये घेतो मी. आपल्यासाठी टेबल खूप महत्त्वाचे असतात. हे दोन टेबल बनवणे आणि या टेबलवरूनच तुम्हाला ग्राफ काढावा लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला टेबलच्या व्हॅल्यू ज्या काढतोय मी त्या व्हॅल्यूवर तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि व्हॅल्यूवरूनच तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. या पद्धतीने तुमचे दोन टेबल तयार झाले. बऱ्याच जणांचा हे जे एक 1.2 आहे ते थोडंसं हार्ड जातं, पण सोपा प्रश्न आहे. x, y, x, y आणि x, y अशा दोन व्हॅल्यू आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे याचं 3x - y = 2 आणि सेकंड इक्वेशन याचं 2x - y = 3. कळते? आणि या दोन याच्यावरून फर्स्ट इक्वेशन वरून तुम्हाला हा टेबल तयार करायचा आहे, सेकंड इक्वेशन तुम्हाला
हा टेबल तयार करायचा. कळते? मी इथे काढून घेतो लगेच याचे व्हॅल्यू. सोल्युशन काय जे असेल ते. फर्स्ट एक नंबर फॉर इक्वेशन कोणता 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. या इक्वेशनच्या किमती काढून घेऊ पहिली. मी एक नंबरची व्हॅल्यू काढतो. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. पुट करायचे तुम्हाला x इज इक्वल टू, आता मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही किमती ठेवू शकता. 0 1 2 and 3. याची किंमत 0 पुट करू पहिले. काय होईल 3 into 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. याची किंमत 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजेच y ची किंमत काय होईल, हा मायनस इकडे लागेल म्हणजेच -2. y ची किंमत -2 म्हणजे 0, -2. फर्स्ट पेअर भेटली तुम्हाला याची 0, -2. सेकंड पेअर काढून घेऊ आपण याची. बघा काय भेटते याची सेकंड पेअर. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. पुट करू आपण x इज इक्वल टू 1. 3 into 1 मायनस वाय इज इक्वल टू 2. 3 1 म्हणजेच 1 3 होईल मायनस वाय इज इक्वल टू 2. हा जाऊन तिकडं मायनस वाय इज इक्वल टू 2 -3 म्हणजेच मायनसचा 1 भेटतो. मायनस वाय म्हणजेच y ची किंमत काय भेटायली +1. y ची किंमत +1 म्हणजेच काय भेटेल +1, x ची किंमत 1, y ची किंमत सुद्धा 1. 3 नंबरचं व्हॅल्यू काढून घेतो. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. पुट x इज इक्वल टू 2. 3 into 2 मायनस वाय इज इक्वल टू 2. आणि इथं काय होईल 6 मायनस वाय इज इक्वल टू 2. हा जाऊन तिकडं मायनस होईल इज इक्वल टू 2 मायनस 6 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू -4. म्हणजेच y ची किंमत काय भेटली बघा y इज इक्वल टू 4. y ची किंमत तुम्हाला 4 भेटली. 2, 4. आणि लास्ट वन काढतो मी फोर्थ नंबर. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. फर्स्ट इक्वेशन मध्ये किमती पुट करतोय. पुट x इज इक्वल टू 3. 3 into 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. 9 होईल मायनस वाय इज इक्वल टू 2. हा तिकडे जाऊन मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 9 मायनस वाय इज इक्वल टू -7. वाय इज इक्वल टू 7. y ची किंमत काय भेटली 7 भेटली. अशा किमतीनुसार तुम्हाला काय भेटले फर्स्ट टेबल तुमचा कंप्लीट झाला. त्याच पद्धतीने आपण सेकंड कंप्लीट करू. सेकंड इक्वेशन फॉर इक्वेशन कोणते हे 2x मायनस फर्स्ट व्हॅल्यू काढतो मी मायनस वाय इज इक्वल टू 3. किमती पुट करतो मी. पुट x इज इक्वल टू इथे त्याच किमती पुट करायच्यात. इथं वाटल्यास तुम्ही किमती 0 1 2 and 3 मी त्याच किमती पुट करतो. काही फरक पडत नाही. काय होईल बघा इथं 2 into 0 म्हणजे 0 होईल मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच y ची किंमत काय भेटली -3. फर्स्ट किंमत भेटली याची -3. 0, -3 फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड बघा x ची किंमत पुट करायची. 2 नंबर काढतो मी. 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 1. x ची किंमत 1 पुट करतो. 2 into 1 म्हणजेच 2 होते मायनस वाय इज इक्वल टू 3. हा जाऊन तिकडं मायनस वाय इज इक्वल टू 3 -2 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू 1 येते. 3 मधून एक गेलं म्हणजेच y इज इक्वल टू -1 भेटला. याची किंमत -1 म्हणजेच 1, -1. सेकंड पेअर भेटली. थर्ड पेअर बघा. थर्ड पेअर 3x मायनस वाय 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 2. इथं आपलं बरोबर आहे ना. हा 3 इक्वेशन चेंज होऊ नये नाही तर व्हॅल्यू चेंज होते. 2 into 2 म्हणजेच 4 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 -4 मायनस वाय इज इक्वल टू -1 वाय इज इक्वल टू 1. याची किंमत 1 होईल 2, 1. कळते? त्याच पद्धतीने लास्ट वन याची व्हॅल्यू काढून घेऊ 4 नंबरची. 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच काय होईल आणि याची किंमत पुट करायची आपल्याला. पुट x इज इक्वल टू 3. 3 दोन्ही 6 होईल मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 -6 म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू -3 वाय इज इक्वल टू 3. वायची किंमत 3 भेटली.
3, या पद्धतीनुसार तुमचा हा टेबल तयार झाले आणि या दोन टेबलवरून तुम्हाला परत एकदा ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढणं तुमच्यासाठी 3 मार्काला किंवा 4 मार्काला प्रश्न येत असतो. महत्वाचं तुमच्यासाठी ग्राफ काढणं. लिहून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आपण ग्राफ काढू आता. त्या टेबलवरून ग्राफ काढायचा आपल्याला. मी ग्राफ काढतो. परत आपल्याला x आणि y च्या किमती काढून घ्यायच्यात. या x ॲक्सिस आणि y ॲक्सिस काढून घ्यायची. मी इथे काढून घेतो. y axis, y dash axis, x axis आणि x dash axis. या पद्धतीने झाल्या. तुम्हाला याच्यावर संख्या लिहायच्यात तुम्ही लिहू शकता. इथं ओरिजिन असतो म्हणजे 0 असतो, इकडे 1 असतो, 2 असतो, 3, 4, 5, 6 and 7. वरती पण इकडे -1 असतो, -2, -3, -4, -5, -6 and -7. वरती +1, +2, 3, 4, 5, 6, 7 and 8. खाली -1, -2, -3, -4, -5, -6 and -7. यावरून तुम्हाला किमती पुढे करायच्या आणि याच्यावरून तुम्हाला फर्स्ट इक्वेशनचं पहिले लाईन काढून घेऊ आपण. 0, -2. x ची किंमत 0 आहे म्हणजे हीच असते आणि y ची किंमत -2 म्हणजे तुमचा हा पॉईंट. हा फर्स्ट पॉईंट 0, -2. सेकंड पॉईंट 1, 1. x ची किंमत 1, y ची किंमत 1. x ची किंमत 1, y ची किंमत 1 म्हणजे तुमचा हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट 1, 1. थर्ड पॉईंट 2, 4. x ची किंमत 2, y ची किंमत 4. हा तुमचा x ची आणि y ची किंमत आहे. इथे थर्ड पॉईंट 2, 4 आणि 3, 7. x ची किंमत 3, y ची किंमत 7 म्हणजे मी सरळ 3 काढून घेतो पहिले आणि हे 7. 3, 7. ही रेषा एक तुम्हाला भेटेल. या पद्धतीने तुमची एक रेषा भेटली. ही आहे तुमची फर्स्ट इक्वेशन. 3x - y = 2. फर्स्ट इक्वेशनची. आणि सेकंड इक्वेशनची मी लाईन काढून घेतो. ही तुम्हाला गरज नाही कारण हे तुमच्या ग्राफच्या पेजवर ऑलरेडी असतात. मी फक्त पॉईंट काढून घेतोय, तुम्हाला कळत असतील आता. झाली फर्स्ट. आता आपण सेकंड काढून घेऊ. इथं बघा 0, -3. x ची किंमत 0, y ची किंमत -3. हे इथे 0, -3 हा तुमचा पॉईंट फर्स्ट. 0, -3. सेकंड 1, -1. x ची किंमत 1, y ची किंमत -1 म्हणजे तुमचा हा पॉईंट. 1, -1. त्याच्यानंतर 2, 1. x ची किंमत 2, y ची किंमत 1. हा इकडे पॉईंट 2, 1 आणि 3, 3. x ची किंमत 3, y ची किंमत 3 म्हणजे हा पॉईंट 3, 3. आणि ही लाईन तुम्हाला जोडून घ्यायची. या टाईपमध्ये हा तुमची ही लाईन असेल. सारख्याच एरियात लाईन जवळपास. ही लाईन कुठं ना कुठं तरी इंटरसेक्ट होणारच आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी व्हॅली इंटरसेक्ट म्हणजे याचं कदाचित हे आन्सर असू शकते -5. कोणता याचा आन्सर आहे 1, -1, -5. या पद्धतीने तुमची आता ह्या रेषा सारख्या झाल्या त्याच्यामुळे थोडासा येऊ शकते. हे येते 2x - y = 3. सेकंड इक्वेशनच्या सेकंड क्वेश्चन मधला 4th नंबरचा इक्वेशन
आणि त्याचं सोल्युशन काय? सोल्युशन x, y बरोबर -1, -5 हे त्याचं सोल्युशन असते. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी की पेयर्स वेगवेगळ्या येऊ शकतात. कोणत्या? ह्या 4 पेयर्स वेगळे येऊ शकतात, ह्या 4 पेयर वेगळे येऊ शकतात, पण आन्सर मात्र एकच येत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला आन्सर मात्र चुकू द्यायचं नाही आणि करेक्ट आन्सर काढायचे, तरच तुम्हाला मार्क पडतील, नाही तर मार्क पडणार नाही. अशा पद्धतीने आपले 3 नंबरचा क्वेश्चन आणि 4 नंबरचा क्वेश्चन आपल्या इथं संपतो. 3 आणि 4, 5 आणि 6 असे 2 प्रश्न राहिलेत. 2 प्रश्न संपले की तुमची 1.2 संपल आणि 1.3 एकदम सोपी. आपण अल्जेब्राचे मी सांगितल्या पद्धतीनुसार लॉकडाऊन संपले असतो. एक 2-3 चॅप्टर होतील, तेवढेच चॅप्टर घेणार आहे. बाकीचे चॅप्टर आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहे. क्लास बाकीच्यांना काही जणांना माहित नसेल, आपल्या क्लासच्या नोट्स आहेत ह्या, राजमाता जिजाऊ अकॅडमी म्हणून क्लासच्या नोट्स आहेत अल्जेब्राच्या, या साईडनं असे आहेत. आणि आपल्या क्लासमध्ये जेवढे उरलेले चॅप्टर असतील ते आपण क्लासमध्ये घेणार आहोत. आणि या पद्धतीने आपलं उद्याचं 1.2 मधला 5 नंबरचा प्रश्न आणि 6 नंबरचा प्रश्न घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.